कलाकाराची अब्रू वेशीवर का टांगता? भाजप आमदार सुरेश धस यांनी इव्हेंटबाजीचा परळी पॅटर्न सुरू असल्याचा आरोप केला होता। धस यांनी पत्रकारांशी बोलताना मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं। या आरोपांना प्राजक्तानं पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली। तसेच या प्रकरणात धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील प्राजक्तानं केली। पत्रकार परिषद सुरू होण्याआधी काही सेकंद जर पाहिलं तर प्राजक्ताचा राग, चिडचिड आणि तिचं भांबावलेपण स्पष्ट दिसत होतं। तिच्यावर झालेल्या आरोपांबद्दल तिच्या मनात जी घुसमट सुरू होती ती तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती। मात्र प्राजक्तानं स्वतःचा राग अनावर न होऊ देता तिनं परिस्थिती सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि शांतपणे तिनं पत्रकारांशी बोलण्यास सुरुवात केली। प्राजक्तानं कठोर शब्दात तिच्यावरील आरोपांचा समाचार घेतला। ती म्हणाली, माझ्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल धस यांचा मी निषेध करते। तुमचे राजकारण तुम्हाला लकलाप, आपला टीआरपी वाढवण्यासाठी कोणत्या थराला जातात? तुमच्या राजकारणासाठी आमच्यासारख्या महिला कलाकारांची अब्रू वेशीवर का टांगता? असा संतप्त सवाल करताना प्राजक्ताला अश्रू अनावर झाले।